संधीचे सोने कसे करायचे? नंबर 1 मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक माणसाच्या दारात संधी येतेच येते, पण ती संधी ओळखणारा माणूस फार कमी असतो. कारण संधी कधी ढोल ताशे वाजवत येत नाही, ती अगदी साध्या रूपात येते. आणि जी माणसं रोजच्या जगण्यात जागरूक असतात तीच माणसं त्या संधीला ओळखू शकतात. कारण संधी ओळखण्यासाठी डोळे नाही तर दृष्टी लागते, आणि ही दृष्टी अनुभवातून निर्माण होते. नंबर 2 मित्रांनो, संधीचे सोने करायचे असेल तर सर्वात आधी मनातून आळस काढून टाकावा लागतो. कारण आळशी माणसाला संधी दिसतच नाही, आणि जरी दिसली तरी तो माणूस म्हणतो आज नाही उद्या पाहू, पण संधी ही उद्या थांबत नाही, ही ती आजच निर्णय मागते. नंबर 3, संधीचा उपयोग करण्यासाठी आत्मविश्वास फार महत्त्वाचा असतो. कारण संधी समोर असताना जर स्वतःवर विश्वास नसेल तर माणूस स्वतःच ती संधी नाकारतो आणि नंतर आयुष्यभर म्हणत बसतो संधी होती पण जमलं नाही. नंबर 4, संधी मिळाल्यावर सर्वात मोठा शत्रू असतो भीती. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, आणि ही भीतीच माणसाला मागे खेचते. म्हणून संधीचे सोने करायचे असेल तर भीतीवर विजय मिळवणं गरजेचं आहे. नंबर 5, संधी कधीच पूर्ण तयारी करून येत नाही. म्हणून जो माणूस म्हणतो सगळं जमलं की सुरू करीन, तो माणूस कधीच पुढे जात नाही. कारण सुरुवात केल्यावरच तयारी पूर्ण होते. नंबर 6, संधी समोर आली की लगेच निर्णय घ्यायला शिकावं लागतं. कारण जास्त विचार केल्याने संधी निघून जाते आणि नंतर उरतो फक्त पश्चाताप. नंबर 7, संधीचं सोने करायचे असेल तर छोट्या संधीकडे दुर्लक्ष करू नये. कारण मोठ्या यशाची सुरुवात नेहमी छोट्या संधीपासूनच होते. नंबर 8, अनेक वेळा संधी आपल्याला अशा कामातून मिळते जे काम आपल्याला लहान वाटतं, पण जे माणसं त्या कामाला कमी लेखत नाहीत तीच माणसं पुढे मोठी होतात. नंबर 9, संधीचा फायदा घ्यायचा असेल तर वेळेची किंमत ओळखावी लागते. कारण वेळ गेल्यावर संधी परत येत नाही. नंबर 10, संधी आली की लगेच मेहनतीला सुरुवात करावी लागते. कारण नशीब फक्त दार उघडतं, आत जायचं काम मेहनतीलाच करावं लागतं. नंबर 11, संधी मिळाल्यावर सातत्य ठेवणं फार महत्त्वाचं असतं. कारण 1-2 दिवस केलेली मेहनत सोने बनवत नाही, पण रोज केलेली मेहनत नक्कीच सोने बनवते. नंबर 12, संधीचा उपयोग करताना अपयश आलं की थांबू नये. कारण अपयश हे संधीचं शेवट नसून ती शिकवण असते. नंबर 13, संधी मिळाल्यावर स्वतःला इतरांशी तुलना करू नये. कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते आणि प्रत्येकाची संधी वेगळी असते. नंबर 14, संधीचे सोने करायचे असेल तर शिस्त अंगीकारावी लागते. कारण शिस्त नसलेल्या माणसाकडून संधी निसटते. नंबर 15, संधीचा फायदा घेणारा माणूस नेहमी शिकत राहतो. कारण शिकणारा माणूस संधीला मोठं करू शकतो. नंबर 16, संधी मिळाल्यावर आजचा आराम सोडून उद्याचं भविष्य निवडावं लागतं. कारण आराम क्षणिक असतो, पण संधीचं सोने आयुष्यभर साथ देतं. नंबर 17, संधीचा उपयोग करताना लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. कारण सुरुवातीला यशस्वी माणसाची थट्टाच होते. नंबर 18, संधी मिळाल्यावर स्वतःला कमी समजणं बंद करावं लागतं. कारण स्वतःची किंमत न ओळखणारा माणूस संधीचं मूल्यही ओळखू शकत नाही. नंबर 19, संधी ही नेहमी जबाबदारी घेणारी माणसालाच साथ देते. म्हणून जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या ला संधी ही टाळते. नंबर 20, संधीचं सोने करायचे असेल तर संयम ठेवावा लागतो. कारण प्रत्येक संधी लगेच फळ देत नाही, पण योग्य वेळ आली की ती अमाप फळ देते. नंबर 21, संधी मिळाल्यावर प्रामाणिकपणा सोडू नये. कारण चुकीच्या मार्गाने मिळालेलं यश टिकत नाही. नंबर 22, संधीचा उपयोग करताना स्वतःची मूल्ये जपावी लागतात. कारण मूल्यांशिवाय मिळालेलं सोने पोकळ असतं. नंबर 23, संधी मिळाल्यावर इतरांना दोष देणं थांबवावं लागतं. कारण दोष देण्यात वेळ जातो आणि संधी निघून जाते. नंबर 24, संधी ही नेहमी कृती मागते, फक्त विचार करून काही साध्य होत नाही. नंबर 25, संधीचा फायदा घेणारा माणूस आज जे करू शकतो ते उद्यावर ढकलत नाही. नंबर 26, संधी मिळाल्यावर मनाला ठाम करावं लागतं की कितीही अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही. नंबर 26, संधीचे सोने करायचे असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागतं. कारण भावनेत घेतलेले निर्णय संधी घालवतात. नंबर 28, संधी मिळाल्यावर योग्य लोकांची साथ द्यावी.
घ्यावी लागते, कारण चुकीची संगत संधी बुडवते. नंबर 29, संधीचा उपयोग करताना नम्रता ठेवावी लागते, कारण गर्वाने संधी दुरावते. नंबर 30 आणि शेवटी मित्रांनो, संधीचे सोने करायचे असेल तर एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, संधी प्रत्येकाला येते, पण ती ओळखणं, स्वीकारणं आणि त्यासाठी स्वतःला झोकून देणं हे फक्त धाडसी माणूसच करू शकतो. आणि जो माणूस हे करतो तोच आपल्या आयुष्याचं खरं सोने बनवतो. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.